नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। राष्ट्रीय आरोग्य विभाग भरती 2026 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। राष्ट्रीय आरोग्य विभाग भरती 2026 ही नवीन भरती आलेली आहे। बघा पद संख्या किती आहेत, 80 जागांसाठी इथे भरती होणार आहे। वेतन तुम्हाला 20,000 ते 1,25,000 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। अर्ज पद्धती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आणि इथे कुठल्याही प्रकारची परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा इथे कुठल्याही प्रकारची परीक्षा नाहीये, डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारा तुमची इथे निवड केली जाणार आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशनमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा ही सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये समजणार आहे। जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2026 ही भरती आहे। पदाचे नाव आहे हॉस्पिटल स्टाफ। पद संख्या आहेत 80 जागांसाठी इथे भरती होणार आहे। अर्ज करण्याचा कालावधी बघा 6 जुलै 2026 ते 16 जुलै 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। परीक्षा शुल्क बघा, खुला प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये इथे अर्ज शुल्क असणार आहे। वयोमर्यादा इथे 18 ते 43 वर्षापर्यंत आणि 65 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 20,000 ते 1,25,000 पर्यंत इथे सॅलरी मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण कुठे आहे, जळगाव महाराष्ट्र इथे नोकरी असणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। त्यानंतर अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे। निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे आणि 10th 12th आणि पदवी पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर आपण सविस्तर कुठल्या पोस्टसाठी काय एज्युकेशन लागणार आहे हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आपण PDF नोटिफिकेशनमध्ये संपूर्ण सविस्तर जॉबबद्दलची माहिती पाहूया। NHM पद भरती जळगाव अंतर्गत ही जाहिरात निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी कंत्राटी पद भरती सुरू झालेली आहे। इथे बघा कंत्राटी करार पद्धतीने इथे भरती होणार आहे। मानधन तत्वावर ही भरती होणार आहे। जे उमेदवार पात्र असतील ते उमेदवार इथे अर्ज करू शकतात। बघा 6/7/2026 ते 16/7/2026 पर्यंत इथे अर्ज मागवण्यात येत आहे। जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही इथे नक्की अर्ज करू शकता। बघा इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। नेम ऑफ पोस्ट, प्रोग्राम, कॅटेगरी, नंबर ऑफ पोस्ट, एज्युकेशन क्वालिफिकेशन, पोस्टिंग कुठं असणार आहे आणि किती सॅलरी असणार आहे ही संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। कार्डिओलॉजिस्ट यांच्यासाठी एक जागा आहे आणि तुम्हाला इथे काय लागणार आहे, कार्डिओलॉजी विथ MNC रजिस्ट्रेशन आणि 1,25,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। गायनेकोलॉजिस्ट यांच्यासाठी बघा 4 जागा आहेत। MBBS MD MS DGO विथ MNC रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 50,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। कुठे पोस्ट असणार आहे म्हणजे पोस्टिंग कुठं होणार आहे ते तुम्ही इथे पाहून घेऊ शकता। त्यानंतर बघा या पदासाठी किती जागा आहेत ते सुद्धा इथे दिलेलं आहे, ते सुद्धा पाहू शकता। पिडॅट्रिशियन यांच्यासाठी सुद्धा 3 जागा आहेत। MBBS MD पिडॅट्रिशियन विथ MNC रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला इथे 75,000 सॅलरी मिळणार आहे। अनेस्थेटिक्स फुल टाइम यांच्यासाठी 4 जागा आहेत। MBBS MD MS DAB DNB असेल, MNC रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। इथे सुद्धा तुम्हाला 75,000 सॅलरी मिळणार आहे। फिजिशियन यांच्यासाठी बघा 3 जागा आहेत। MD मेडिसिन DNB विथ MNC रजिस्ट्रेशन 75,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे फिजिशियन। त्यानंतर बघा एक जागा आहे MBBS MD असाल, MNC रजिस्ट्रेशन असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। पर टेलिकॉन्सल रजिस्ट्रेशन यांच्या अंतर्गत 300 रुपये तुम्हाला दिलं जाणार आहे। पिडॅट्रिशियन यांच्या अंतर्गत बघा, त्यानंतर बघा पिडॅट्रिशियन यांच्यासाठी सुद्धा एक जागा आहे। MBBS MD पिडॅट्रिशियन असाल आणि MNC रजिस्ट्रेशन असाल तर तुम्ही सुद्धा इथे अर्ज करू शकता। टेलिकन्सल्टेशन म्हणजे पर टेलिकन्सल्टेशन तुम्हाला 300 रुपये इथे मिळणार आहे। त्यानंतर सायकॅट्रिक यांच्यासाठी ओपन एक जागा आहे, एक जागा असणार आहे। MBBS MD सायकॅट्रिक्स असेल तर तुम्हाला इथे डिप्लोमा सायकॅट्रिक्स असाल किंवा DNB इक्विव्हॅलंट एज्युकेशन असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 75,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर MBBS साठी बघा 39 जागा असणार आहेत। कॅटेगरी बघा SC साठी 4, ST साठी 2, VJA साठी 1, NTB साठी 1, NTC साठी 2, NTD साठी 1, SBC साठी 1, OBC साठी 8, SCBC साठी 4, EWS साठी 4, ओपन साठी 11 असे टोटल 39 जागा आहेत। MBBS विथ MNC रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 60,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। डेंटिस्ट यांच्यासाठी बघा 7 जागा आहेत। SC साठी 1, NTB साठी 1, NTC साठी 1, SCBC साठी 1, ओपन साठी 3 असे जागा आहेत इथे आणि इथे सुद्धा तुम्हाला 30,000 सॅलरी मिळणार आहे।
टेक्निकल यांच्यासाठी बघा SC साठी 2, ST साठी 1, VJ A साठी 1, NT B साठी 1, SC BC साठी 1, 6 जागा आहेत। त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट यांच्यासाठी बघा इथे एज्युकेशन लागणार आहे। त्यानंतर एक्सरे टेक्निकल आणि डायलिसिस टेक्निशियन यांच्या इथे एज्युकेशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा तुम्हाला डेंटल हायजीनसाठी 12th सायन्स आणि डिप्लोमा असेल डेंटल हायजीनचा तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्यानंतर एक्सरे टेक्निकलसाठी सुद्धा तसंच आहे, डिप्लोमा विथ रिलेटिव्ह फील्डमध्ये असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर डायलिसिस टेक्निकल 10+ डिप्लोमा कोर्स असेल आणि सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। इथे तुम्हाला 17,000 रुपये सॅलरी मिळणार आहे। फिजिओथेरपिस्ट यांच्यासाठी SC1, VJ A साठी 1, 2 जागा आहेत। ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपी आणि 1 इयर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 20,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर ॲडिओलॉजिस्ट यांच्यासाठी SC1 1 जागा आहे। डिग्री इन ॲडिओलॉजी असेल, 1 इयर एक्सपिरियन्स असेल आणि रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं जर रिहॅबिटेशन काउन्सिलिंग RCI झालं असेल म्हणजे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता आणि तुम्हाला बघा 25,000 सॅलरी इथं मिळणार आहे। इन्स्ट्रक्टर हेअरिंग इम्पेअर्ड चाइल्ड यांच्यासाठी बघा ओपनसाठी 1 जागा आहे, 1 जागा असणार आहे। विथ रजिस्ट्रेशन असेल आणि डिग्री असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 25,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा न्यूट्रिशियन यांच्यासाठी बघा SC1 VJ A साठी 1 जागा आहे, 2 इथे वॅकेन्सी असणार आहेत। BSc न्यूट्रिशन होम सायन्स आणि न्यूट्रिशन विथ 1 इयर एक्सपिरियन्स असेल तर 20,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। मेडिकल ऑफिसर मेल यांच्यासाठी SC2 जागा आहेत, BMS BHMS असेल आणि 28,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। मेडिकल ऑफिसर ओपन 2 जागा आहेत, BMS BHMS आणि 28,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। टोटल तुमच्या इथे 80 जागा असणार आहेत। अटी शर्तीसुद्धा तुम्हाला इथे दिलेल्या आहेत। ही जी भरती आहे नुसती कंत्राटी स्वरूपाची आहे आणि तुमची जी भरती प्रक्रिया आहे 29/6/2027 म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीसाठी इथे असणार आहे। त्यानंतर तुमची ऑटोमॅटिक ही भरती आहे ती संपुष्टात येणार आहे असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरताय तो व्यवस्थित आणि कंप्लीट भरणं गरजेचं आहे आणि त्यासोबत संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला व्यवस्थित लावायचे आहेत तर तुमचं फॉर्म इथे ग्राह्य धरला जाणार आहे। आणि ही भरती आहे कुठल्याही केंद्र सरकारची नाही आहे आणि राज्य सरकारची भरती आहे, पण ही निव्वळ कंत्राटी स्वरूपाची भरती आहे। यानंतर जर तुम्ही कुठला हक्क किंवा कायमस्वरूपी हक्क किंवा पेन्शन मागत असाल तर हे काहीच तुम्हाला सेवा मिळणार नाही आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर तुमची जे भरती आहे ती प्रक्रिया म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला निवड केली जाणार आहे तर तुमची ग्रेड या अंतर्गत म्हणजेच तुमचे पर्सेंटाइल त्यानुसार तुमचा इथे निवड केली जाणार आहे। निमशासकीय शासकीय तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणाऱ्या अनुभवाचा विचार निवड प्रक्रियेत करण्यात येणार आहे। बघा तुमच्याकडे अनुभव असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे कामी पडणार आहे। एकापेक्षा अधिक पदासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर वेगवेगळा फॉर्म भरणे गरजेचं आहे। त्यानंतर एकाच प्रवर्गातून अर्ज करत असाल उमेदवारांना ज्या राखीव प्रवर्गात असेल त्या प्रवर्गाचा अर्ज ग्राह्य धरण्यात येईल व दुसऱ्या प्रवर्गात अर्ज बाद करण्यात येईल। बघा उमेदवारांचा अर्ज एकाच प्रवर्गातून करावा। बघा तुम्ही जर एकाच कॅटेगरीमध्ये येत आहे तर तुम्ही एकाच प्रवर्गातून फॉर्म भरणं गरजेचं आहे। तुम्ही वेगवेगळ्या प्रवर्गातून फॉर्म भरू शकत नाही आहे। जर तसं केलं तर तुमचा फॉर्म रद्द केला जाणार आहे किंवा बाद केला जाणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। बघा त्यानंतर तुम्हाला इथे फी किती असणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये असणार आहे। तो तुम्हाला डिमांड ड्राफ्ट्स काढायचा आहे। डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव या अंतर्गत तुम्हाला इथे ड्राफ्ट्स काढायचा आहे। आणि ही जी भरती आहे उमेदवार निवड ही फक्त गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे। कुठल्याही दबाव अंतरणाच्या किंवा उमेदवारांची किंवा कुठल्याच प्रकारचा तुम्ही जर रेफरन्स लावत असाल तर तो काहीच ग्राह्य धरला जाणार नाही आणि कुठल्या प्रकारचा तुमच्या विरुद्ध फौजदारी कायदा नसावा तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। अशा पद्धतीने संपूर्ण माहिती दिलेली आहे। बघा तुमच्या कुठल्या सब्जेक्टला किती नॉलेज किंवा किती मार्क्स दिले जाणार आहे हे सांगितलेलं आहे। सब्जेक्ट नॉलेज 10, रिसर्च अकॅडमिक नॉलेजसाठी 10, लिडरशिप क्वालिटीसाठी 10, ॲडमिनिस्ट्रेशन ॲबिलिटीसाठी 10, एक्सपिरियन्ससाठी 10 अशा पद्धतीने तुमचं इथे गुणांकन केलं जाणार आहे। त्यानंतर गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स 2 मार्क्स, फॉर प्रायव्हेट एक्सपिरियन्स 1 मार्क असं तुम्हाला इथे देण्यात येणार आहे। टोटल एक्सपिरियन्स 10 मार्क, टोटल असे 50 गुण तुम्हाला इथे देण्यात येणार आहेत। अशा पद्धतीने तुमची इथे निवड केली जाणार आहे। त्यानुसार खाली तुम्हाला सगळे गुणांकन कशा पद्धतीने दिले जाणार आहे ती सुद्धा माहिती इथे दिलेली आहे आणि कॅटेगरीनुसार तुमचं इथे डिवायडेशन सुद्धा दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। त्यानंतर बघा तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे
ते सुद्धा इथे दिलेलं आहे. इथं फोटो लावायची तुमची. त्यानंतर तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय, कॅन्डिडेट नेम, फादर हजबंड नेम आणि डेट ऑफ बर्थ, जेंडर, मेल फिमेल का आहात ते लिहायचं आहे. तुम्ही एक्झिस्टिंग NHMमध्ये जॉब केले का, रिलिजन, ओरिजिनल कास्ट कॅटेगरी, तुम्ही कुठल्या कास्टमधून फॉर्म भरताय तर ते तुम्हाला इथं टिक करणं गरजेचं आहे. पॅरलर रिझर्वेशन कुठलं तुम्हाला, स्पोर्टमॅन, प्रोजेक्ट, पार्ट ऑफ एम्प्लॉय असं कुठलं रिझर्वेशन मिळत असेल तर तिथे ते सुद्धा तुम्ही टिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेससुद्धा टाकायचा आहे. त्यानंतर ॲकॅडमिक प्रोफेशनल एज्युकेशन समरीसुद्धा इथे तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. कधीपासून कधीपर्यंत डिग्री, डिप्लोमा, युनिव्हर्सिटी, फायनल इयर टोटल आणि पर्सेंटाईलसुद्धा इथे टाकणं गरजेचं आहे. आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट येस ऑर नो, डिमांड ड्राफ्ट डिटेल्ससुद्धा टाकायचं आहे. बँक, DD नंबर, DD डेट, अमाऊंट असं सगळं टाकणं गरजेचं आहे. समरी, करंट, मोस्ट रिसेंट असं तुम्हाला एक्सपिरियन्स असेल कुठं, फॉर्म 2 आणि ऑर्गनायझेशन, डेजिग्नेशन आणि रिस्पॉन्सिबिलिटी असं तुम्हाला संपूर्ण माहिती टाकणं गरजेचं आहे. नेम, प्लेस आणि डेट आणि सिग्नेचरसुद्धा तुम्हाला इथे टाकायचे. अशा पद्धतीने ही संपूर्ण फॉर्म भरू शकता. त्यानंतर प्रतिज्ञापत्रसुद्धा तुम्हाला या फॉर्मसोबत लावायचं आहे. अशा प्रकारे या जॉबबद्दलची ही संपूर्ण माहिती होती. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आणि हा जो PDF आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून फॉर्म प्रिंट करू शकता. धन्यवाद.